ते पाहिलं तर जयपुर तांबडेपरा संघाने भरपूर चांगली बॅटिंग केली, तब्बल 70 धाबा या संघाने जोडल्या. त्यानंतर एक सन्मान आहे आपण या व्यासपीठावर करूया. इताडे गावची समाजसेवक सन्माननीय किशोर वेलेकर साहेब आज आमच्यामध्ये उपस्थित झालेले आहेत आणि हा सन्मान करण्यासाठी मी सुधीर पाटील यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते आपण सन्मान करायचा आहे. आज भरपूर मान्यवर या व्यासपीठावर पाहायला मिळतात, सर्वांचं मी मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. तर दानकर संघाकडे सलामी जोडी पाहायला मिळते यतीन आणि संजय आणि या षटकाला सुरुवात करतोय आर्यन. पहिला चेंडू निर्धाव, तिन्ही षटकांची मॅच असल्या कारणाने पाहिलं तर एक षटक एक कंपल्सरी पॉवर प्लेचं असणार आहे. दोन क्षेत्ररक्षक पारंपरिक पाहतोय आपण की डीप मध्ये आहेत, एक वायडिश लॉंग ऑन क्षेत्रामध्ये पाहतोय आपण राहुलच्या रूपाने, तर एक डीप लॉंग ऑफला आहे क्षेत्ररक्षक. चांगली सुरुवात, एस्ट्याच्या पाठीमागे दिनेश पाटील आहेत. इथे मात्र शॉर्ट पूल करण्याचा प्रयत्न, परंतु या ठिकाणी वेगळा वेगळा फटका पाहायला मिळतो. शॉट पाहिले तर क्षेत्ररक्षक बीट होतोय आणि चेंडू मात्र अतिशय वेगाने ट्रॅव्हल झालाय. डीप पाहिले सीमर चिडतोय फाडतोय. हा येतोय पहिला चौकार नानकर संघासाठी. इज ऑन फायर. या क्रीडानगरीवर कुठलीही स्पर्धा असू द्या, कोबरा यांचा तुम्हाला डान्स नक्कीच पाहायला मिळत असतोय, कारण क्रिकेटचे खूप मोठे चाहते आहेत, क्रिकेटचे ते प्रेमी आहेत. आणि इथे मात्र चौकार प्राप्त केला फलंदाज यतीनने. आता मात्र उडवण्यापर्यंत चेंडू हा बेट फटका फसला. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली एक तुमारी तो एक हमारी वार आणि पलटवार असा खेळ मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय आणि लागतोय पहिला धक्का नानकर स्पोर्ट नानकर संघाला. यतीन इज गॉन. सन्माननीय यशवंत एकनाथजी पाटील याचकडे पारितोषिक आलेलं आहे. कॅश प्राइज आहे, परंतु प्राइज गुपित असणार आहे, हरकत नाही. म्हणजे या ठिकाणी सर्वच प्रेक्षक असतील, खेळाडू असतील, सर्वांसाठी मात्र या ठिकाणी पारितोषिक दिलं जात आहे. एक जबरदस्त संकल्पना आपल्याला पाहायला मिळते या स्पर्धेच्या माध्यमातून. नवीन फलंदाज पाहतोय आपण ऋतिक आलाय, थोडस दुरून केल्याचा प्रयत्न, कारण चेंडू पाहिला तो ऑफस्टिकच्या भरपूर बाहेर पाहिला आपल्याला. पंचाची दुनियात समांतर आपण पाहतोय आणि मात्र वाईटचा इशारा. पहिली अवंतर धाव इथे मात्र गोलंदाज आर्यन खर्च करतोय. एक चौकार आपण पाहायला मिळाला. या ओव्हरमध्ये एक विकेट सुद्धा त्यांनी मात्र प्राप्त केली आपल्या संघासाठी. एकूण धावसंख्या आपण पाहतोय 1 गडी बाद 5 धावा. बॅटच्या स्वरूपात 4 धावा पाहिल्या, तर एक अवंतर रूपाने 1 धाव पाहिली. आणि आता मात्र ओरपीच चेंडू मात्र अँटिंग ऑन साइडला उडवण्याचा प्रयत्न होता, परंतु चांगला क्षेत्ररक्षण पाहिला आपण. वाईडिश शॉट मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये चांगला स्टॉप पाहिला आपण. 2 क्षेत्ररक्षक होते डीप मध्ये, परंतु 38 सर्कल मध्ये मात्र जबरदस्त क्षेत्ररक्षण प्रदीपच्या माध्यमातून पाहायला मिळालं. 1 धाव ती कंप्लीट केली आणि एका धाब्याने ऋतिक आपलं स्वतःच खातं संजयने खातं उघडलं. ऋतिक आता मात्र ऑन स्ट्राईकला आहे. लेफ्ट हँड राईटी कॉम्बिनेशन पाहायला मिळतोय आपल्याला मैदानावर. 6 धाबा स्कोर कार्डवर. दुसऱ्या फेरीतीला हा पहिला सामना आपण अनुभवतोय. चेंज ऑफ पेस, फुल टॉस डिलिव्हरी आणि मात्र या ठिकाणी पंचांचा नो बॉलचा इशारा. हाईट फॅक्टर, कारण आपण जर क्रिकेटच्या पटलावर जर नियम जर पाहिले तर कमरेच्या थोडा सुद्धा जर वरती जर चेंडू जात असेल तर पंच मात्र त्या चेंडूला नो घोषित करत असतात आणि तोच चेंडू मात्र या ठिकाणी आर्यनकडनं आपल्याला पाहायला मिळाला. 1+1 एकूण 2 धावा इथे मात्र पाहायला मिळाल्या. आणि यापुढील फ्रीट असेल.
आतापर्यंत चेंडू झालेले आहेत या ओव्हरमध्ये 4. पंच रिव्ह्यू नाही घेऊ शकतो तुम्ही, जो तुम्हाला ऑनफिल्ड पंच मात्र या ठिकाणी निर्णय देतील. जर पंचांना असं वाटलं की जर कुशल मुवमेंट आहे तर तुम्ही या ठिकाणी आमच्याकडे मागणी करू शकता. तर सँडी आपण या ठिकाणी थोडंसं सहकार्य करायचं आहे पंचांच्या माहितीसाठी, कारण आपण पाहूया या ठिकाणी हाईट फॅक्टर आहे की नाही, कारण पंचाने नो घोषित केलेला आहे, परंतु थोडीशी कुशल मुवमेंट असल्या कारणाने आपण या ठिकाणी सँडीची मदत घेतोय. इज नो बॉल. तर 2 धाबा इथे मात्र आपल्याला पाहायला मिळाला आणि मात्र हा चेंडू फिट असेल. धावसंख्या आपल्याला पाहायला मिळत आहेत 8. चांगला निर्णय या पंचांच्या माध्यमातून पाहायला मिळाला. इथे मात्र पुन्हा एकदा उडवण्याचा प्रयत्न चेंडू हवेत आहे. स्वतः यष्टीरक्षक दिनेश पाटील जाऊन मात्र चेंडू मात्र कलेक्ट करतोय. तत्पुरती मात्र 1 धाव इथे मात्र पाहायला मिळाली. एका धावेवर मात्र समाधानी मानत असताना फलंदाज संजय. संधी होती संजयकडे, या पॉवरफुलचं षटक सुरू आहे. परत त्यानंतर फिरीड चेंडू होता. तुम्ही कुठल्याही दिशेने मात्र तुम्ही चेंडूला चांगलं मिडलिंग करू शकले असते, परंतु आर्यनचं कौतुक करावं लागेल, कारण व्हाईट यॉर्कर पद्धतीने त्यांनी मात्र चेंडू हाताला थोडंसं फलंदाजापासून दूर चेंडू मात्र त्यांनी ठेवला. इथे मात्र पुन्हा खोलवर टप्प्याचा चेंडू पाहतोय आपण. चांगली बॉलिंग पाहिली आपण आतापर्यंत आर्यनकडनं. अचूक टप्प्यावर लेन आपण जर एक बीमर चेंडू जर सोडला तर जबरदस्त चेंडूची फेकी त्याच्याकडनं पाहायला मिळाली आणि एक सफल षटकाची समाप्ती, कारण त्याने एक विकेट सुद्धा प्राप्त केला. आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर आपण जर धावसंख्या आपण जर पाहिली तर 1 गडी बाद 10 धावा. प्रत्येकी 3 षटकांची मॅच. पहिल्या षटकामध्ये धावा खर्च केल्या आर्यनने 10 आणि आता मात्र येईल गोलंदाज राहुलने पहिल्या मॅच मध्ये अष्टपैलू कामगिरी केली. बॅटिंग करत असताना मात्र पहिल्या तर 24 धावांचं योगदान दिलं होतं आणि मात्र गोलंदाजी करत असताना एक विकेट सुद्धा मात्र राहुलने प्राप्त केली होती. आणि तोच राहुल आता मात्र आपल्याला दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय. भरपूर वेगवान चेंडू पाहायला मिळतोय. मी स्टामिंग फटका स्कॉट एम्बोची शक्यता नाकारता येणार नाही आणि या ठिकाणी झेल टिपलाय गोलंदाज राहुलने. लागतोय दुसरा धक्का नानकर स्फोट नानकर संघाला. इथे मात्र हाताला गोलंदाज राहुलने आणि तो वेग इथे मात्र या ठिकाणी कुठेतरी घातकी ठरलं फलंदाज ऋतिकने मात्र थोडंसं निराश केलं, कारण त्यांनी 3 चेंडू पेस केले आणि 3 चेंडू मध्ये फक्त 3 धाबाच आपल्या संघाला योगदान दिलं. नवीन फलंदाज पाहतो समीर. सामना करेल फलंदाज संजय. इथे मात्र ओव्हरपेच चेंडू आहे. जबरदस्त फटका लॉंग ऑन सीमा आरशा. इथे मात्र या ठिकाणी जबरदस्त प्रयत्न पाहायला मिळत आहेत मयुरेश कडनं, परंतु पाहूया हा षटकार आहे की नाही. परंतु चांगला प्रयत्न पाहिला आपण. चेंडूला मात्र आतमध्ये ढकललं. 2 धावा इथे मात्र फलंदाजाने कंप्लीट केलेल्या आहेत, परंतु पाहूया आपण हा षटकार आहे की नाही, कारण आमचे कमिटी मेंबर आहेत त्या ठिकाणी. आणि आता मात्र पंचाचा इशारा आपल्याला पाहायला मिळतोय की हा षटकार. यांचं सुद्धा या ठिकाणी शुभागमन दिलेलं आहे. तुमचं सुद्धा मी मनापासून हार्दिक स्वागत करतोय.
लोअर फुलटा चेंडू ऑन ड्राईव्ह पाहायला मिळतो. चेंडू मात्र ट्रॅव्हल होतो या मिड विकेटच्या दिशेने. एक धाव इथे मात्र कंप्लीट केली आणि एका धाब्यावरच मात्र समाधानी मात्र राहावं लागेल फलंदाज संजयला. संजयच्या बॅटमध्ये या अगोदर आपण षटकार पाहिला. एकूण 9 धावा त्याच्या बॅटमधून आतापर्यंत पाहिलेल्या आहेत. त्यानंतर समीर आता मात्र प्रथमतः या ठिकाणी सामना करेल आणि दुसऱ्या षटकाचा खेळ चालू असताना जय बुलंद तांबडेपाडा संघाने आतापर्यंत धावा खर्च केलेल्या आहेत 17. यानंतर दोन्ही संघाने सज्ज राहायचं आहे नाणेफेकीसाठी. जय बजरंग स्पोर्ट साबोद आणि स्वराज स्पोर्ट नानकर. इथे मात्र सरळ बॅटर लॉप करतोय. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहेत. एक धाव सहजपणे पूर्ण केली आणि थोडीशी फंबलिंग तिथे मात्र पाहायला मिळाली आणि मात्र फलंदाज तब्बल 2 धावा मात्र पूर्ण केल्या. आतापर्यंत आपण जर नानकर स्पोर्ट नानकर संघाचा विचार जर केला तर 2 एक मोठे फटके पाहिले आपण. एक चौकार आणि एक षटकार. त्यानंतर सिंगल आणि डबल वरच मात्र ठिकाणी भर टाकताना आपण या फलंदाज पाहतोय. आता मात्र खराब चेंडू हुक केलाय. लाजवाब फटका आणि चेंडू मात्र निघून जातो बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने. 6 धावांसाठी हा षटकार. प्रेक्षकांनी हा झेल नव्हे सोडला तर 500 रुपयाचं पारितोषिक सोडलेलं आहेत. कारण प्रेक्षकांना एक संधी आहे, सुवर्ण संधी मित्र म्हणजे की एक मेजवानी आहे. तुम्ही जर सीमेरेच्या पलीकडे झेल पकडला तर 500 रुपयाचा कॅश प्राईज सन्माननीय भगवान शेठ पाटील ज्यांच्या माध्यमातून दिलं जाईल. आणि या ठिकाणी मात्र एज लागल्यानंतर चेंडू जातो शॉट थर्डमॅनला. थोडीशी चुकी पाहायला मिळाली त्या दिशेने आणि फलंदाजाने तब्बल 2 धावा इथे मात्र पूर्ण केल्या. आखो आखो मे इशारा पाहायला मिळाला. जबरदस्त दोघांमध्ये ताळमेळ, चांगली कॉलिंग आपण पाहिली आणि आता मात्र दुसऱ्या षटकाचा खेळ इथे मात्र समाप्त होतोय. 2 षटकांची समाप्ती पाहायला मिळाली. एकूण 27 धावा स्कोर कार्डवर. चांगल्या स्थितीमध्ये नानकर स्पोर्ट नानकर संघाला आपण पाहतोय. कारण या नंतर अजून आपण एका षटकाचा खेळ पाहणार आहोत. कारण प्रत्येकी 3 षटकांची ही मॅच आहे. आणि त्यानंतर तुम्ही दुसऱ्या फेरीमध्ये स्वराज स्पोर्ट नानकर आणि जय बजरंग स्पोर्ट साबद या 2 संघांना सुद्धा पाहणार आहात. तर दोन्ही संघाच्या संघटनेकडे विनंती असेल की आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे. स्पर्धेचा शेवटचा दिवस, निरोप देणारा दिवस, बक्षीस समारोहाचा दिवस आणि पुन्हा एकदा मात्र खेळाडूंना प्रेक्षकांना या वर्षभर या स्पर्धेची वाट पाहावी लागेल. त्यांना जबरदस्त या स्पर्धेचं आपल्याला आयोजन आणि नियोजन पाहायला आपल्याला वर्ष पहिलं, परंतु खरोखरच सर्वांनी या स्पर्धेचं भरभरून कौतुक केलं की जबरदस्त या स्पर्धेचं नियोजन आहे, आयोजन आहे आणि शिस्तबद्ध संघाने मात्र या ठिकाणी शिस्तीचं पालन सुद्धा केलं आणि शिस्तबद्ध संघासाठी या स्पर्धेच्या माध्यमातून एक पारितोषिक सुद्धा आहे. जो कुठल्याही नियमांचं उल्लंघन करणार नाही, शिस्तीचं चांगलं त्याने पालन करेल त्या संघाला मात्र आम्ही हे पारितोषिक देणार आहोत. डाबातील शेवटचं षटक ओरपीचे आहे. चेंडूला उडवलाय परंतु ताकदीचा कमी वापर केला आणि त्याचमुळे पाहतो की लॉंग ऑनला मात्र राहुल कुठल्याही प्रकारे चूक करत नाही. टिपतो झेल आणि मात्र लागतो नानकर संघाला हा 3रा धक्का. सर्वच मनोरंजन करतोय. चेंडू पाहिलं तर एवढा विकेट टेकिंग चेंडू नव्हता, परंतु कुठेतरी फलंदाजाकडनं चुकीचं शॉर्ट सिलेक्शन पाहिलं, टायमिंग मात्र जुळलं नाही. त्याचप्रमाणे अंतर सुद्धा कापता आला नाही, ताकदीचा कमी वापर केला आणि त्याचमुळे पाहतो की चांगल्या प्रकारे झेल इथे मात्र टिपला. पुण्याचा मात्र चेंडू हवेत आहे, उडवण्याचा प्रयत्न, परंतु सेफ लँड होईल कारण भरपूर दूर सेफ लँड झाला एक खेळाडू पासून. परंतु जोपर्यंत राहुल चेंडूला फील्ड करेल तत्पूर्वी 2 धावा पुन्हा इथे मात्र कंप्लीट केल्या फलंदाजाने. नवीन फलंदाज पाहतो भूषण आणि समीर हे 2 फलंदाज आहेत किरपट्टीवर. शेवटचे षटक मार्गस्थ आहे. स्लॉक षटकाचा किल आपण पाहतोय आणि एकूण धावा संख्या आपण जर पाहिली तर 3 गडी बाद
29 धाबा स्कोर कार्डवर. प्रथम फलंदाजी करत असताना नानकर स्फोट नानकर संघाची आपल्याला पाहायला मिळते. या खोदून काढण्याचा प्रयत्न स्वतः गोलंदाज मयुरेशने भरपूर चांगला प्रयत्न केला आणि या ठिकाणी पहा अंडरआर्म थ्रो. डायरेक्ट हिटची आवश्यकता होती. डायरेक्ट हिट जर झालं असतं तर चित्र काहीतरी वेगळं पाहायला मिळालं असतं, परंतु तशी काही स्थिती आपल्याला पाहायला मिळाली नाही. दोन्ही फलंदाज सुखरूप आपल्या घरामध्ये पोहोचले आणि 2 धावा इथे मात्र कंप्लीट केल्या. नंतर सकाळी 3 गडी नक्कीच गमावले, परंतु धाबा सुद्धा चांगल्या जोडलेल्या आहेत त्यांनी धाव फलकावर. कारण 31 धाबा स्कोर कार्डवर आपण पाहतोय आणि 3 षटकांची ही मॅच आहे. आणि ज्यावेळी 3 षटकांची मॅच असते त्यावेळी 25, 30, 28, 32, 35 धावा या आपण चांगल्या म्हणू शकतो या टेनिस क्रिकेटच्या खेळामध्ये. फटका तर खूपच छान आहे. स्वीट साऊंड इथे मात्र आपल्याला ऐकायला मिळाला, परंतु डीप मध्ये प्रोटेक्शन, चांगली फिल्डिंग पाहायला मिळालेली आहे कॅप्टनच्या माध्यमातून. चांगली फिकी आपण म्हणू शकणार नाही, परंतु दिनेश पाटीलचं कौतुक करावं लागेल. काय गॅदरिंग करतोय, परफेक्ट ऑलराऊंडर म्हणून त्याची ख्याती आहे. चांगले गुणलेखिकाची भूमिका पार पाडतोय आणि त्यानंतर आता मात्र इष्टिरक्षकाची भूमिका. 2 धावा पुन्हा एकदा फलंदाजाने कंप्लीट केल्या. ही तिसरी दुहेरी धाव या ओव्हरमध्ये पाहायला मिळाली. पहिल्या चेंडूवर विकेट्स नक्कीच प्राप्त केली होती मयुरेशने, परंतु त्यानंतर फलंदाजाने पुढील 3 चेंडूवर 2-2 धावा पाहायला मिळाल्या. इथे मात्र पहा सफल झाले फलंदाज, लेंथ मात्र उलकू शकले नाही आणि त्याचमुळे पाहतो की हा निर्धाव चेंडू टास चेंडू होता. तर तुम्ही जर त्याला कलेक्शन जर चांगलं केलं असतं तर मात्र या चेंडूवर सुद्धा तुम्हाला योग्य धावा जोडता आल्या असत्या, परंतु क्रिकेटचा भाग आहे, जर त्याला महत्व नाही. डॉट चेंडू येतोय. आता मात्र शेवटचं चेंडू असेल या पहिल्या डावातील आणि सामना करतोय फलंदाज. इथे मात्र पावलांचा वापर, चेंडू हा बेत आहे, सेफला नव्हते जोपर्यंत प्रदीप चेंडू जाऊन कलेक्शन करेल. एकदा पूर्ण झाली, दुसऱ्या डावचा प्रयत्न. दिनेश पाटीलचं कौतुक करावं लागेल. काय जबरदस्त कलेक्शन, वा भाई. आणि शेवटच्या चेंडूवर मात्र विकेटचं पतन. डाव समाप्त झाले नानकर संघाचं. एकूण धावा जोडल्या आहेत, 4 गडी गमावले, 34. आणि हा सामना जिंकण्यासाठी जय भोलेनाथ आमनेपाडा संघाला 18 चेंडू मध्ये मात्र 35 धावांचं टार्गेट इथे मात्र पूर्ण करावं लागेल. हा पाटला कशा रीतीने होईल तत्पुरते आपण पुढील सामन्याची नाणेफेकी करणार आहोत. जय बजरंग स्पोर्ट साबत संघ आणि स्वराज स्पोर्ट नानकर अशी ही मॅच तुम्हाला मित्रांनो पाहायला मिळणार आहे. तर नाणेफेकी आपण करणार आहोत. दुसऱ्या फेरीतला दुसरा सामना आहे स्वराज स्पोर्ट नानकर विरुद्ध जय बजरंग स्पोर्ट साबद अशी ही मॅच असेल. आणि या नाणेफेकीसाठी आपण या ठिकाणी साबद गावची सन्माननीय गौरव पाटील यांना विनंती करतोय की आपण टॉस बॉक्स मध्ये जायचं आहे, कारण आपल्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी नाणेफेकी करणार आहोत. ओ टू यू सौरभ पाटील. थँक्यू सो मच. जय बजरंग साबद आणि त्यांच्या अगेन्स्ट स्वराज स्पोर्ट नांदकर. तर आम्ही करतोय मान्यवरांच्या हस्ते नाणेफेकी. एक आपण पाहू शकाल बारकुबाई स्मृती चषक 2021-22 हे आपण पहिलं नाणेफेकीच्या पहिला एंडवर पाहतो आणि दुसरा एंडवरती पाहू शकाल आयोजक बीबी स्पोर्ट इताडे ही मात्र नाणेफेकी. तर आपण पाहू शकाल या 2 संघांमध्ये नाणेफेकी होतीये. तर इथे नाणेफेकी केली जातीये. तर बारकुबाई स्मृतीचा कॉल दिला होता, नाणेफेकी जिंकली आहे. तर मान्यवरांना विनंती करू आपण आपल्या व्यासपीठावरती. तर नाणेफेकी जिंकली आहे. तर इथे मात्र नाणेफेकी जिंकली संघाला स्वाहिट भाऊ शकाल, एक वेगळी संकल्पना. तर खूप शुभेच्छा तुला. नाणेफेकी जिंकली आहे, काय घेशील? क्षेत्ररक्षण घेशील. तर समोरच्या टीमला कितीपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल? अंडर 30. तर या स्पर्धेबद्दल आणि या आयोजनाबद्दल काय म्हणशील? आयोजन खूप छान आहे आणि आम्हाला खेळायला संधी दिली त्याबद्दल धन्यवाद. हे होते कर्तदार, तुला सामन्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. हडलक टीम नाणेफेकी हरली आहे, वाटीला आली आहे फलंदाजी. किती धाव उभारण्याचा प्रयत्न असेल? 50 ते 45. 50-45 धावेचा प्रयत्न असेल. असे कोणते फलंदाज आहेत की 50-45 पर्यंत पोहोचण्याचा मात्र तुला दावेदार देतील, काय म्हणशील? मंगल आहे, तसेच सूरज, अमोल आणि अनिकेत. आणि या स्पर्धेबद्दल आणि इथे खेळताना कसं वाटतं, काय म्हणशील? होम ग्राउंड असल्यामुळे तसं माहितच आहे ग्राउंडचं कसं आहे आणि उत्कृष्ट आयोजन आहे. हे होते 2 टीम नाणेफेकी जिंकली. यावेळेला जय बजरंग सावध टीमनं निर्णय घेतला क्षेत्ररक्षण करण्याचा. अमतीत केली फलंदाजीसाठी स्वराज स्पोर्ट नानकरला. नेक्स्ट मॅच आपण ब्रेक फाईट पाहू शकाल. दोन्ही संघांमध्ये बॅटल पाहायला भेटेल. तर नक्कीच एक चांगली मॅच तुम्हाला मित्रांनो या चालू सामन्यामध्ये पाहायला मिळेल. तत्पुरती आपण या व्यासपीठावर एक सन्मान करूया.
सावतगावचे गौरव पाटील आज आमच्यामध्ये उपस्थित झालेले आहेत. तर मी या स्पर्धेचे मुख्य आयोजक यांना विनंती असेल की आपण किशोर वेलेकर यांना विनंती असेल की आपल्या शुभ हस्ते आपण गौरव पाटील यांना आपण सन्मानित करावं. सन्माननीय गौरव पाटील सावतगावचे उद्योजक आहेत, त्यांना आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करत आहोत. किशोर वेलेकर यांच्या शुभ हस्ते पुष्पगुच्छ, उपदार मॅची शाल आणि या स्पर्धेचं सन्मान चिन्ह देऊन त्यांना आपण या ठिकाणी सन्मानित करत आहोत. धन्यवाद. जाऊया मात्र आपण मैदानाच्या दिशेने. टार्गेट आहे 35 धावांचं आणि हा टार्गेट कशा रीती पूर्ण करेल तर आपण ऐकूया माझे सहकारी समालोचक सौरभ पाटील यांच्या स्वमधुर वाणीतून. थँक्यू सो मच योगेश पाटील. तर दुपारच्या थरथरच्या उन्हामध्ये आल्या तमाम लाडके क्रिकेट रसिकांत, क्रिकेट प्रेमीच या स्पर्धेमध्ये स्वर्गीय भार्गवबाई स्मृती चषक 2021-22 हे सुवर्णदीप सोहळा, क्रिकेटचा सोहळा, क्रिकेटची पंधरी याच 11.26 गरज आहे. 35 धावेचं टार्गेट मात्र यावेळेला सिद्ध करायचं आहे. यावेळेला जय भोलेनाथ आमनेपरा टीमला. सलामीची जोडी मैदानामध्ये मयुरेश आणि प्रदीप. मागच्या मॅचचा तारणार मयुरेश. बॅक टू द बॉलर सूर्य स्वतःच्या पॉलोथ्रो मध्ये. चेंडू मात्र गॅदर केला जातो आणि निर्धाव चेंडू याच मायभूमीवरती संत याच क्रीडांगणावरतीच मी म्हणेन ना खूप चांगलं क्रीडांगण पाहतोय. आताचा बॉल बॅटची गेट लागते पॉइंटला. दुसऱ्या ठेला शेडला पकडलं जातं. विकेटचं बदल परदेशा इशारा. मयुरेश जो मागचा मॅचचा मानतो मॅचला करतो जातो माघारी लागणारा पहिला धक्का आमने टीमला.
आणि चौकार राजा मदतीनं षट क्रमांक संपलं पहिलं आणि पहिल्या षटका समाप्तीनंतर धावफलकावरती धावा बॅटिंग करत असताना जय बोलणार आमणेपाडा टीमच्या 6 धावा एका गाड्याच्या मोबदल्यात दिजे. पहिल्या षटकामध्ये धावा आल्यात 6-1 गडी बाद झाला. आता समीकरण येणाऱ्या 12 बॉल करावा लागतील 29 सरासरी पाहिली 14.50 अजूनही इथून मॅच संपलेली नाहीये मित्रांनो. दुसरा क्रमांक दुसरं सोनूच P1 मध्ये ना मी म्हणे शेवटच्या बॉलवरती चौकार जरी आला ना तर योगेश चांगली गोलंदाजी कारण की छोट्या गटचा गोलंदाज आहे. यंगस्टर या टीम मध्ये ना मी म्हटलं यंगस्टर जास्त दिसत आहेत. यंगस्टर खूप आहेत गोलंदाज. दुसरा सोनूचा वापर दुसरा षटकामध्ये ऋतिक वरती जबाबदारी घेणं ना एखाद्या फलंदाजाला इथनं ना खूप इम्पॉर्टंट असणार आहे. मॅच कारण की खूप महत्वाची आहे. षटकातील पहिलाच बॉल आता मात्र ही दांडी गुल केली जातीय मात्र वाखवल्या जात आहे. लेग स्ट्रिक दाखवली होती ती लेग स्ट्रिक उखडली जातीय आणि लागणार दुसरा धक्का परतीचा इशारा ऋतिकला जावं लागेल माघारी. आणि मात्र अजून एक धक्का या वेळेला बॅटिंग करणाऱ्या जय बोलनाथ आमणेपाडा टीमला डीजे.
सचिनदादा पाटील जे पंचायत समितीचे सदस्य आहेत साहेबांचं चाललाय या आमच्या मुख्य व्यासपीठावरती आगमन. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. राजकीय सामाजिक आणि शैक्षणिक कार्यामध्ये मोठं नाव सचिनदादा पाटील पंचायत समितीचे सदस्य साहेबांचं आमच्या मुख्य व्यासपीठावरती आगमन झाला. हा चेंडू ना खूप चांगला आणि षटक क्रमांक इथे संपलं. दुसरा आणि 2 षटका समाप्तीनंतर धावफलकावरती धावा 13 धावा. जय बोना तांबडेपाडा टीमच्या. राजा शिवछत्रपतीचं संगीत हे मैदान ना छत्रपती शिवाजी महाराजांचं क्रीडांगण नाथगर हे मैदानाला नाव का दिलं? महाराजांबद्दल जर म्हणावं असं झालं 350 वर्ष झाली तरी शिवाजी महाराजांचं नाव हृदयावरती ओटावरती का येत असतं? कारण महाराजांना मराठी मर्दांना मौलाना एकत्र घेऊन ज्यांना स्वराज्य निर्माण केला, स्वराज्याची स्थापना केली. जिजाऊ सारख्या वाघिणीनं जन्म दिला शिवबा सारख्या वाघाला आणि शिवबा सारख्या वाघानं जन्म दिला शंभूराजा सारख्या सिंहाला. तर यांच्याबद्दल जर म्हणावं असं झालं तलवारी तर सर्वांच्या हातात होत्या, ताकद तर सर्वांच्या मनगडात होती. तलवारी तर सर्वांच्या हातात होत्या, ताकद तर सर्वांच्या मनगडात होती, पण हिंदवी स्वराज्य निर्माण करण्याची ताकद फक्त माझ्या शिवरायांच्या रक्तात होती, शिवरायांच्या रक्तात होती. महाराजांना मानाचा मुद्रा डीजे विशालच्या माध्यमातून हे संगीत आपण पाहायला भेटलं. आणि त्याचप्रमाणे जिथे त्यांचं नुकताच आगमन झालं ज्यांच्या माध्यमातून मॅन ऑफ द मॅच साठी आपण कॅप पाहतो ते माननीय श्री रमेश विष्णुदादा पाटील जे इताडे गावचे सुपुत्र. गावाची स्पर्धा अमंत येणं खूप गरजेचं, मोलाचं व्यक्तिमत्व रमेशदादा पाटील इथे आमच्या मुख्य व्यासपीठावरती. बॅक टू द क्रिकेट कडे जाऊया आपण. आणि षटक क्रमांक 14 इथे मात्र या बॉलवरती आली आहे 1 धाव. 14 धावा 35 मात्र वाहन होतं या मैदानावरती आणि 35 वाहन पार करायचं आहे ना स्कोर बोर्ड वरती. रोहित धावफलकावरती धावा 14. रोहित आमचे गुणलेखकाच्या भूमिकेत आहेत. आताचा बॉल सुरेगीन पिचच्या वर उडवला, ड्रिप एक्स्ट्रा कव्हरला. या फटक्यामध्ये स्ट्रोक होता विनय सेवाग स्टाईल. हा फटका 4-4-4 चौकार. तर इथे मात्र ज्यांचं नुकताच गमन झालं नांदगडचे जे जगदीश दादा जाधव आहेत ते एसीओ आहेत, त्यांच्या इथे झाला शुभ सन्मान. आपण दादा आलात आमच्या स्पर्धेला भेट दिली त्याबद्दल आपल्याला खूप साऱ्या शुभेच्छा. आणि या बॉलवरती जल्लोष विकेटचं बदन आणखीन एक फलंदाज बाद 5वा गडी या बॉलला जय बोलनाथ अमनेपाटा टीमचा माघारी देत असताना. चांगलं संगीत आणि प्यार करणार मात्र हटताना क्रिकेटवरती सर्वांचं नजर आणि क्रिकेटवरती प्रेम खूप वाढल्या. या क्रिकेटने ना खूप काही गोष्टी दिल्या. मातीमधली नाती आणि बाडने चेंडूचा खेळ दिला मित्रांनो क्रिकेटनं शाळेमध्ये जुने मित्र आपण शाळेमध्ये मित्रांना कधी विसरत नाहीये आणि क्रिकेटमध्ये आणि स्कूलमध्ये भेटलेले मित्र आपण जीवनामध्ये आयुष्यात कधी विसरत नाही हे दिलं मित्रांनो आपल्याला क्रिकेटनं. षटकातील पुढचा बॉल खूप चांगला पडल्यानंतर गुड लाईन स्पोर्ट वरनं विकेट कीपरच्या हातामध्ये कॅरी झाला आणि हा चेंडू आला या मैदानावरती निर्धाव चेंडू धावफलकावरती 18 धावा 2 चेंडू 17 जिगरचा. चेंडू खूप चांगला आणि चेंडू मात्र चाललाय कव्हर. तिथे क्षेत्ररक्षक थोडी खराब झाली आहे आणि या बॉलवरती 2. आणि आता मात्र येणाऱ्या बॉल असतील ते 1 आणि कराव्या लागेल 15. 1 बॉल 15 मात्र होतील का मी म्हणेन विजयापर्यंत जवळ जात असताना. आता मात्र
हाताचा बॉल शेवटच्या बॉलला फिरकावून दिला हवेमध्ये. इथे कॉल दिला नव्हता. कॉल देणं खूप गरजेचं असतं आणि जमीनला दान. आणि ही मॅच जिंकली आहे मैदानावरती नानकर स्पोर्ट नानकरनं हा सामना जिंकलाय. त्यांना खूप साऱ्या शुभेच्छा पुढच्या मॅच साठी. हडलक टीम